नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी इतिहास विषयाचा बोर्ड पेपर उद्या होणार आहे. त्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण IMP क्वेश्चनवरती बनवतो आहे. महत्त्वाचे प्रश्न, कारण बरेचसे प्रश्न अजूनही आपले बाकी आहेत. आज दिवसभरात हे सगळे प्रश्नांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. वर्षभर तुम्ही अभ्यास केलेलाच असेल, फक्त कोणत्या प्रश्नांची आता तयारी करून जायची, म्हणजे मनामध्ये उत्तरं तयार करून जायची आहेत, जेणेकरून तिथं गेल्यावरती ते तुम्हाला लिहायला सोपी जातील. कारण प्रश्न आल्यावरती आपण विचार करणार आणि पेपरमध्ये लिहिणार, त्यावेळेस वेळ जातो आणि व्यवस्थित प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे समजत नाही. याच्यावरतीच आपण सोल्युशन म्हणून असे प्रश्नच जर आधी आपल्याला समजला तर तसा विचार आधीच आपल्या मनामध्ये येतो आणि त्या संदर्भातलं उत्तर कशा प्रकारे लिहिलं पाहिजे हे तुम्हाला कळतं. त्यासाठीच ही सगळी माहिती प्रश्नांची आपण देत आहोत, म्हणून दिवसभरात हे सगळे प्रश्न तुमच्यापर्यंत येऊन जातील. पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे सहकारणांच्या संदर्भातला. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, त्याचं कारणं ह्या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत. सेकंड आहे आर्थिक राष्ट्रवाद वाढीस लागला. 3 युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केलेल्या आहेत. 4 आफ्रिकेत युरोपीय राष्ट्रांनी प्रवास केला. पोर्तुगीजांशी भारतीयांना लढा देणे अवघड का झाले. इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. त्यानंतर पॉंडिचेरी येथे फ्रेंचांनी आपली वखार स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. 3 शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्णय केला. 4 मराठ्यांची सत्ता संपुष्टात का आली. 5 छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित ठेवले. भिल्लांचे उठाव करण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. 1822च्या अखेरीस लेफ्टनंट आउट्रॅमने भिल्लांचा उठाव मोडून काढला. त्यानंतर 1884मध्ये बर्लिन येथे युरोपीय राष्ट्रांची परिषद भरली. मराठ्यांनी युरोपीय वसाहतवादाला विरोध केला. भारताला दोन्ही महायुद्धांमध्ये ब्रिटिश सत्तेमुळे सहभागी व्हावे लागले. सेंटो करार विसर्जित करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने गर्भलिंग निदानावर बंदी घालण्याचा कायदा केला. भारतात समाजसुधारकांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली. जागतिक महायुद्धाचे भारतावरती विपरीत परिणाम झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिकेतील स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र झाली. शीतयुद्ध सुरू झाले. बडोदा संस्थानातील सामाजिक सुधारणेत सयाजीराव गायकवाड यांचे योगदान महत्त्वाचे आहे. औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली, किंवा औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 5 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर समाज उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वारदेशावर स्वारी केली. युरोपातील 1516 हे शतक प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. सार्क संघटनेला काही प्रमाणात यश आले. 1993मध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रे सुरू केली. दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिक वेग आला. भारताचे EVM मशीनमध्ये व्हीव्हीपॅटची सोय केली. भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू झाला. अशा प्रकारे मित्रांनो हे कारणांचे प्रश्न होते. यानंतर आपण टिपांचाही प्रश्न अभ्यासलेला आहे आणि जे काही आता मोठे प्रश्न बाकी आहेत
त्या प्रश्नांची माहिती देखील, स्वमताचे प्रश्न असतील, दीर्घोत्तरी प्रश्न असतील, याचे व्हिडिओ आज आपल्याला मिळणार आहेत. तर हे व्हिडिओ आहेत, याच्यामधले सगळे प्रश्न तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. काही वेळामध्येच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये उरलेल्या प्रश्नांची माहिती देखील मिळेल. त्या प्रश्नांचा नंतर अभ्यास करा आणि इतर काही जे प्रश्न आहेत ते तुम्ही नंतर अभ्यासू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. तुमच्या मनामध्ये अजूनही काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ बनवत असताना मला त्याच्यामध्ये तुमचे शंकांचं निरसन करता येईल. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.